प्रथम सामना आहे, दमट वातावरण आहे. जर तुम्ही पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होणं सकाळच्या सत्रामध्ये काहीच अवघड असतं. पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 चेंडूंवरती कडे प्रहार. एकीकडे अनुभव आहे तर एकीकडे शैली आहे आणि त्या शैलीमध्ये जर पाहिलं तर पिचिंग होताना बॉल पर्यंत नजर आहे आणि त्या आय कॉन्टॅक्ट झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुल. वॉट अ बॅटिंग इन ॲट बिगिनिंग. पूर्णपणे ज्या पद्धतीने हे खेळपट्टीच्या मोहामध्ये पडलेली बॅटिंग पाहायला मिळाली दोन चेंडूंवरती. पुन्हा एकदा यावेळी चांगला बॉल, चांगला कमबॅक. हा संभाषण कम्युनिकेशन तुमच्या संघांमध्ये होणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी तुम्ही संघामध्ये संभाषण करता कारण तुम्ही ॲनालाइज करत असता की कुठे चुकी होती आहे. तसंच काहीसं कॉलिंग बॉलर सोबत फिल्डरचं झालं आणि त्यानंतर एक कमबॅक पाहायला मिळालं आहे. या सामन्यामध्ये भगवानची विकेट खूप गरजेची आहे. पुन्हा एकदा प्रदीप निघतोय. चौथा बॉल सरळ स्ट्रेट डाऊन खेळलाय. चेंडू हवे ते झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंतर कापतोय. चांगला प्रयत्न आहे. पाहिला असेल वाईडिश लॉंग ऑन मधून लॉंग ऑफ रिझन पर्यंत तो रिझन कव्हर करत आला होता. एक चांगला प्रयत्न. एक धाव या 2 धावा या ठिकाणी अंकित केल्यात. संघाचा स्कोर कार्ड 12. 4 बॉलचा खेळ झालाय. प्रदीपने प्रहारावरती प्रति उत्तर देताना पाहायला मिळालाय आणि कौतुक करेल शॉर्ट मिडॉन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचं देखील, कारण गॅदर ज्यावेळी इन ॲट सर्कल भलेही एक चौकार षटकार आला पण सामन्यामध्ये ज्याचं उभं राहणं गरजेचं होतं, स्टेबिलिटी प्रोव्हाइड मैदानावरती एक बॅलन्सिंग इक्वेशन देताना तो खेळाडू पाहायला मिळत होता. तो भगवान तुम्हाला आता बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन यंगस्टर वैभव. एक वेगळा स्टान्स आहे, एक वेगळी शैली आहे प्रत्येक बॅट्समनची. पुन्हा त्या चेंडू हवे ते दूरवर तर राहिलाय. काहीशी गफलत, त्यानंतर सेकंड रनसाठी कॉल आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनची पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा. 14 रन स्कोर कार्डवरती 1 ओव्हरचा खेळ झालाय. टायमिंग वरती जर लक्ष दिलं तर 8:41 to 8:46 प्रॉपर 5 मिनिटचा कन्झ्युमर या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तर यस, सेकंड ओव्हरसाठी बॉलर यायचं आहे. आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन हे ओपन होईल. फिल्डिंग आउटसाइड फील्ड 5 फिल्डर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि एक आयडल फिल्डिंग असते. ते आयडल फिल्डिंग सेट केली जाईल किंवा बॅट्समनला ॲनालाइज करून गोलंदाजाला देखील माहिती आहे की शतरंज चेस ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी पुढच्याच्या मुवमेंटनुसार तुम्हाला तुमची चाल ठरवावी लागते. त्याच पद्धतीने या लेंथवरती जर मी डिलिव्हरी केली तर कुठल्या पद्धतीचा फटका, कुठल्या पद्धतीचा खेळ हा बॅट्समन दाखवेल त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. तर चतुर चाणक्य गोलंदाज तुम्हाला व्हावं लागेल. क्रिकेटमध्ये प्रगती इज अ डायनॅमिक चेंजेस
होताना पाहायला मिळतात आणि त्या डायनॅमिक चेंजेसमध्ये बॅट्समन काहीशे वरचढ अनेक वेळा ठरताना पाहायला मिळाले. त्यामुळे तुम्हाला देखील युक्तिशील गोलंदाजी माइंडसेट तुम्हाला बिल्ड करून मेंटॅलिटी बिल्ड करून मैदानावरती गोलंदाजी करायची आहे. एक लॉंग रनअप बॉलर किरण सज्ज झालाय. स्ट्राईक इनवर सलामीला आलेला फलंदाज रमेश पाहायला मिळतोय, ज्याने अजून देखील एकही बॉल फेस केलेला नाहीये. पहिलाच बॉल वाईड, कारण ज्यावेळी गोलंदाज रनअप घेतो प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते, महत्वाकांक्षा असते की फास्ट बॉल डिलिव्हर व्हावा, कारण बॅट्समनला तो थोडासा रीड करताना अवघड जाईल, पण त्यामध्ये वेग प्रदान करताना दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. स्लोअर वन बॉल आहे, स्लोअर फुलटॉस यॉर्करमध्ये कन्वर्ट झाला आहे आणि डॉट बॉलची सांगता. चांगलं कमबॅक, कंट्रोल, डिसिप्लिन, लाईन अँड लेंथ. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्यामध्ये डिसिप्लिन हे असणं गरजेचं, कारण डिसिप्लिन टुवर्ड्स टू सिन्सिअरिटी अँड सिन्सिअरिटी टुवर्ड्स टू सक्सेस. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गुडलाईन स्पॉटवरून उसळी घेताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत भगवान मैदानावरती होता धावा या आपल्याला येताना पाहायला मिळत होत्या. जसा हा भगवान बाद झाला तसा गोलंदाजांमध्ये फिल्डर्समध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि तो तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. दोघांना देखील रन्स काढावे लागतील, डॉट बॉल कमी फेस करावे लागतील. शॉर्ट ऑफ बॉल होता, दूरवरती असेल, नो मॅन्स लँडमधून डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि फेकी होईल. तोपर्यंत 2 रन्स. एक बॅकअप कव्हर देखील दिला गेला आहे. एक नॉर्मल आयडल फील्ड स्ट्रक्चर तुम्ही पाहताय. वायडिशला डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट. हाफ ट्रॅकर आहे. काय गोलंदाजी आहे. चेंडू डिलिव्हर झाला, पिचिंग झाला, बाहेरच्या दिशेने येताना पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी किरणने केली आहे. अंतर निर्माण करणारं सामन्यामध्ये वरचढ ठरणारी गोलंदाजी करताना पाहायला मिळतीये. तर स्कोर कार्ड तुम्ही पाहताय 17 रावा, बॉल झालाय 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड गॅदर होईल. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय आणि चांगली फेकी. 1 रन्स आहे. 18 रन स्कोर कार्डवरती आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक इनवर यंगस्टर वैभव, ज्याच्यामध्ये क्षमता आहे कमी चेंडू फेस करून जास्तीत जास्त धावा करण्याची, त्याच्याकडनं अशा अपेक्षा उंचावल्या असतील देऊळवाडी संघाच्या. काय बॉलिंग केली आहे. लोअर फुल टॉस यॉर्कर व्हेरिएशन पूर्णपणे दाखवले या गोलंदाजाने. शेवटच्या क्षणापर्यंत बॅट्समनचं पददालित्य पाहिलं जात आहे. इम्प्रेस केलंय आपल्या गोलंदाजीतून. 2 ओव्हरचा खेळ. स्कोर कार्ड 19. आयडली जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. या षटकामध्ये 19 रन्स पर्यंत स्कोर कार्ड तुम्हाला जाताना पाहायला मिळालाय. फर्स्ट ओव्हरला 14 रन्स होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 5 रन्स आलेत आणि स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती आहे. आणि टॉससाठी तयार राहायचं आहे. जांभूर विरुद्ध रेठरे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तुम्हाला देखील माहिती आहे तुमचा सामना कधी आहे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्ही सामने पाहताय, त्यामुळे तुम्हाला विनंती असणार आहे टॉससाठी कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. लोअर फुल टॉस होता. सरळ खेचलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही चूक नाही. वैभवची देखील महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त होती है. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे. तर एक चांगला बॉल होता. लोअर फुल टॉस होता, त्यामुळे गतिहीन गोलंदाजी असल्यामुळे प्रॉपर कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये बॅट्समनच्या वैभवच्या बॅटमधून. मोक्याच्या क्षणी ज्यावेळी क्षणामध्ये गरज होती संघाला, त्या क्षणी परतीच्या दिशेने जड पावलांनी हा खेळाडू जाताना पाहायला मिळालाय. देऊळवाडी संघाला आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर विकेट्स राखायच्या देखील आहेत आणि रन्स देखील काढायचे आहेत. ज्या पद्धतीने अनसर्टनिटी एक अनकंडिशनल इव्हेंट आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. बॉलर तुम्ही पाहताय सर्जेराव. चेंडू ज्यावेळी डिलिव्हर झाला तुम्ही पाहिलं असेल, पिचिंग होताना स्लोवर झाला आणि त्यानंतर वेगवान, म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. सबमरीन डिलिव्हरी टाकताना हा बॉलर पाहायला मिळतोय आणि खूप मोठी देणगी आहे. खूपच अशा गोलंदाजाला, कमी गोलंदाजांना ही देणगी असते. ती देणगी सर्जेराव या गोलंदाजाकडे पाहायला मिळतीये.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अक्रॉस द बॅट लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे आणि साधा सोपा झेल घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 रन्स. नाखुश आहे स्वतःवरती. शेवटच्या क्षणापर्यंत तुमची नजर असणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या ज्या पद्धतीने लाख रुपयामध्ये 1 रुपये नसला तर ते लाख रुपये होत नाही. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील संघ हा 11 खेळाडूंचा असतो. एका खेळाडूने तो पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमचं योगदान असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण पाया आहे, कारण एक कॅच मॅचमध्ये रंगत आणतो. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे. वाईड बॉल नक्कीच झालाय. बिलॉंग टू द लाईन बॉलर होता आणि वाईडने स्कोर कार्ड तुम्ही पाहताय 22 रन्स झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. एका चांगला लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग होतीये. दूरपर्यंत चेंडू ठेवला जातोय. बॅट्समन देखील प्रयत्न करतोय की रन्स यावे, पण एक त्या पद्धतीने बॅलन्सिंग तुम्हाला खेळपट्टी गोलंदाजासाठी पुष्कळ आहे. काय बॉल होता. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता. पुढे बॅट्समन आला. कन्वर्ट यॉर्करमध्ये केला गेला. त्यानंतर स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग आहे. ओव्हरमध्ये जर पाहिलं, पहिली ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल काहीसा महागडा बॉलर ठरला होता. त्यानंतर इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 8:53 झालेत. 9:01 पर्यंत इनिंग्स फिनिश होणं गरजेचं आहे. बॉलर निघतोय. षटकातील हा 5वा चेंडू. सर्जेराव. सलामीला आलेला फलंदाज स्टेप डाऊन केले. अलॉंग द कार्पेट. बिलॉंग टू द बॉलर. लाईन लॉंग ऑन मध्ये. चांगली फेक आहे. जस्ट मिसिंग स्टंप पाहायला मिळालाय. जर वेग असता तर डायरेक्टली हिट आणि बॅट्समन काहीसा प्रेशराईज मध्ये परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला असता. दीपक. 2 रन्स आले. स्कोर कार्ड गेलाय 25. लास्ट बॉल्स टू गो. शेवटचा चेंडू असेल. सलामीला आलेला फलंदाज. आता रमेशवरती खूप मोठी जबाबदारी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये हा बॉल जाईल. एकेरी धावसंख्येची भर 26 रन स्कोर कार्ड वरती आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय. शेवटचं ओव्हर आहे ज्यामध्ये 6 बॉलचा खेळ हाताळताना जो बॉलर पाहायला मिळेल त्याच्यावरती खऱ्या अर्थाने एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल. कारण जर पाहिलं असेल फिनिशिंग बॉलिंग जी असते, बॉलिंग ज्यावेळी लेंथवरती होते, बॉलरचा जो बॉल असतो तो काहीसा त्याच्यावरची पीसेस सुटताना पाहायला मिळतात आणि चेंडू ट्रॅव्हल होणं इझिली बॅट्समनसाठी ॲप्लिकेबल होतं. त्यावेळी विश्वास ठेवला गेलाय त्या गोलंदाजावरती. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले. 6 बॉलचा खेळ जिथे बॅट्समन दीपक आणि रमेश पूर्णपणे प्रयत्न करणारे स्कोर उंचावण्याचा आणि बॉलिंग मार्कवरती प्रशांत. 7 मिनिट्स रिमेनिंग टू फिनिश द इनिंग आणि त्यामध्ये रन्स किती अंकित केले जातील याकडे प्रामुख्याने लक्ष आहे. स्कोर कार्ड तुम्ही पाहताय 26. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये फटका सजवलाय. क्रिकेटचा क्लास बॅट मधून दाखवलाय. लेट कट. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावसंख्येसाठी. पाहिला असेल तर इनिशियली ज्यावेळी बॅटिंग करत होता ऑफसाइड रिझन मध्ये येत होता, स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळत होता, पण जे कनेक्शन, जे प्रॉपर एलिव्हेशन त्याला प्राप्त होत नव्हतं. थोडा वेळ थांबला, स्थिरावला आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पेशंटली स्थिरावावं लागेल आणि त्यानंतर बॉलची वाट पाहिली आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्रिकेटचं एक मादक सौंदर्य या बॅट्समनने दाखवलंय. प्रशांतच्या पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, डी झोन मध्ये. एका रन्सचा भरधाव या ठिकाणी स्कोर कार्ड वरती होतोय. 31 रन्स आहेत. 31 रन्स. 4 बॉल्सचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यानंतर होणारा सामना जांभूर विरुद्ध रेट्रे. तर दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचंय टॉससाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. थिंक एज लागली आहे. झेलचा प्रयत्न आहे आणि बॅट्समन या ठिकाणी आउट होतोय. चांगला बॉल, चांगली लेंथ आणि चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. तो कॉल दिला जाईल कॅप्टनना, कारण जिथे जिथे वेळ वाचवता येईल, जिथे जिथे टाइम सेव्ह करता येईल तिकडे लक्ष दिलं जात आहे आयोजकांकडनं. कारण जे सेमीफायनल, फायनलचे सामने देखील खेळवले जाणार आहेत ते जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. तर जांभूर विरुद्ध रेट्रे असा सामना असणार आहे. टायमिंग पोहोचवतोय. अजून देखील 5 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. बॅट्समन लवकर यायचं आहे.
अनंत मैदानावरती दाखल झालाय. रमेश आणि अनंत ही जोडी आहे. स्कोर कार्डचा जर विचार केला 31 रन्स आहेत. तर 3 बॉलमध्ये कमीत कमी 10 धावा, एक फायटिंग स्कोर 41 रन्स सानपाड्याच्या या मैदानावरती ॲनालिटिकली फायटिंग स्कोर असू शकतो, कारण तुमच्याकडे ती गोलंदाजी आहे. एक पुसळले विरुद्ध देऊळवाडी अशी लढत तुम्ही पाहताय. बॉलर प्रशांत अनंतासाठी हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये 1 रन्स ॲड केली जाईल. 32 रन्स झालेत. स्ट्राईक इंडवर रमेशला आणलंय, कारण रमेश स्टार्टिंग पासून मैदानावरती आहे, त्यामुळे एक खेळपट्टीचा अंदाज, एक जजमेंट त्याला बरोबर लाभला असेल आणि त्याच लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतोय, जी गोलंदाजी आधीच्या गोलंदाजाने केली आहे. हाफ ट्रॅकर, काय गोलंदाजी, रायझिंग डिलिव्हरी, अनप्लेएबल बॉल. आयडली ही गोलंदाजी तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळी ओपन क्रिकेट तुम्ही पाहता, महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू खेळतात, त्यांच्याकडे ही डिलिव्हरी टाकण्याची किमिया असते आणि जर तुम्ही पाहिलं असेल ती किमिया माझ्याकडे देखील आहे. प्रशांत दाखवताना पाहायला मिळतो. एक रायझिंग डिलिव्हरी, एक गुडलेन स्पॉटवरती पिचिंग होतो आणि शोल्डर आर्म पूर्णपणे शोल्डरवरती प्रेसिंग केलं जातं आणि ती गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, काय गोलंदाजी, इम्प्रेस केलंय या गोलंदाजाने. कॅच मिस झालाय, पण कॅच मिस होण्यापेक्षा जी धाव येते आणि ज्यावेळी सामना अतितटीच्या क्षणामध्ये येऊन पोहोचेल त्यावेळी संघासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. आणि कृपया विनंती असणार आहे, प्रत्येक संघ मैदानाच्या बाहेर जाताना लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर जाईल, लाईनअप केली जाईल. स्कोर कार्ड 33 वरती आहे, 34 धावांचं लक्ष समोर आहे. तर विनंती असणार आहे प्रत्येक संघाला, तुम्ही मैदानात ज्यावेळी दाखल होता, मैदानाच्या बाहेर ज्यावेळी येता, कारण क्रिकेट हा खेळ आहे, आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे आणि ज्या गोष्टींवरती तुमचं प्रेम असतं तिथे तुमची डिसिप्लिन आणि तुमची नितांत निस्वार्थ प्रेम दिसणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने पालन केलं जातं तसंच पालन क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत देखील केलं जाईल. तर लाईनअप करून मैदानात यायचं आहे, लाईनअप करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. टॉससाठी जांभूर विरुद्ध रेट्रे. रेट्रे संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत, कॅप्टन उपस्थित आहेत. तर जांभूर संघ कॉल दिला जातोय. जांभूर संघ कॅप्टन, टॉससाठी यायचं आहे. जांभूर विरुद्ध रेट्रे संघादरम्यान. तर जांभूर विरुद्ध रेट्रे अशी लढत असणार आहे. टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पुन्हा एकदा 9:01 झालेत. 9:03 इनिंग्सला सुरुवात होईल. 9:23 पर्यंत टायमिंग दिलाय. 9:03 to 9:23.
तर या सामन्याला सुरुवात होते. लक्ष 34 रन्स आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण आहे, कारण 2 क्षेत्ररक्षक आउटसाइड फील्ड असतात आणि त्या ओव्हर्समध्ये स्कोर जेवढा जास्त घेता येईल त्याकडे लक्ष असतं. एक स्ट्रॅटेजी असते आणि खऱ्या अर्थानं पाहिलं असेल चेसिंग करताना एक वेगळीच रंगत मैदानावरती पाहायला मिळते, कारण समीकरणामध्ये बदल होतात, रन्स येतात, एक धाव येते, एक धाव आल्यानंतर एक मोठा फटका आल्यानंतर सामन्यामध्ये वरचढ कुठेतरी कोणता तरी संघ पुढे वाटचालीसाठी जाताना पाहायला मिळतो. तर बॅट्समन दोन्ही पाहायला मिळत आहेत पुसरळे संघासाठी. स्ट्राईक इंडवर किरण आहे, नॉन स्ट्राईक इंडवर अक्षय आहे. अक्षय स्ट्राईक इंडवर आहे, नॉन स्ट्राईक इंडवर किरण आहे. बॉलर पहिल्या ओव्हरसाठी जो सातत्यपूर्व सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतो, तो बॉलर सज्ज झाला आहे देऊळवाडी संघासाठी. वैभव टॉस केला जातोय, तर टॉस होईल जांभूर विरुद्ध रेटरे या संघादरम्यान. वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. भगवानला देखील विनंती आहे की 9-3 झालेत, 9-3ला सामना सुरू होणार आहे आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळी जर तुमची ओव्हर पूर्ण झाली नाही तर पॅनल्टीला ज्यावेळी सामोरे जावं लागू शकतं, त्यावेळी सामना देखील दुरावताना पाहायला मिळू शकतो. एक लॉंग रन बॉलर वैभव सातत्यपूर्व पॉवर प्लेचं षटक हाताळतो. पहिलाच बॉल नो मॅन्स लँडमध्ये जातोय, गॅपमध्ये खेळलाय, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत 2 रन्स. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळणार आहे. भन्नाट वेग आहे आणि क्षमता आहे या खेळाडूकडे की लॉंग रनअप घेताना जो वेग टाकतो त्यानंतर वेगामध्ये देखील बदल केला जाऊ शकतो, असा हा गोलंदाज आहे. इम्प्रेसिव्ह आहे आणि खऱ्या अर्थानं गावाकडे क्रिकेटला सुरुवात होते. अनुभवशील खेळाडू, उदयनमुख खेळाडू असा मिळून एक संघ निर्माण होतो. तो संघ मैदानावरती दाखल होतो आणि आपल्या गावासाठी खेळताना या ज्या चषक तुम्ही नेत्रदीपक चषक तुम्ही पाहताय व्यासपीठावरती, त्या चषकावरती एक स्वप्न घेऊन आज प्रत्येक संघ मैदानावरती दाखल होणार आहे आणि कोणते स्वप्न साकार करेल याकडे लक्ष असेल. पहिलाच बॉल जर पाहिलं वेग होता, स्ट्रेट फक्त बॅट इनसाइड केली होती, इनसाइड आउट केल्यानंतर इनसाइड पुश दिला होता तो लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्यानंतर बॅकफुटवरती गेले, कट करण्याचा प्रयत्न, थिंक एज लागली होती, भगवानकडनं काहीशी चूक होताना पाहायला मिळाली होती. झेल आणि जीवनदान क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही बॅट्समनला देता त्यानंतर त्याची फ्रीडम बॅटिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा बॉलर निघालाय, हाफ ट्रॅकर आहे, स्लाइडली खेळला गेलाय, डॉट बॉल. 3 बॉल 3 रन्स. वैभवचं षटक महत्त्वपूर्ण आहे आणि त्या षटकांमध्ये चांगल्या लाईन अँड लेंथवरती बॉलिंग करतोय हा बॉलर. फिल्डिंग्समध्ये वारंवारता चेंज केली जात आहेत, कारण क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल फक्त क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलचा नसून तुमच्या डोक्याने, तुमच्या माइंडसेटनी खेळला जातो आणि आज कॉपी केली जाते. जे मोठमोठे खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. फिल्डिंग्समध्ये चेंजेस केले, वेग धारण करण्याचा प्रयत्न, वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, वाईड बॉल आलाय आणि वाईडने स्कोर कार्ड जाईल 4 रन्सवरती. 3 बॉल्सचा खेळ झालाय. 4 रन्स झाल्यानंतर 30 रन्सची अजून देखील गरज आहे ती देऊळवाडी या संघाला, पुसरळे या संघाला. चांगली बॉलिंग करतोय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, गॅपमध्ये चेंडू जातोय, दूरपर्यंत राहिला होता क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार. बॅट्समन किरणच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चार बॉलचा खेळ झालाय. 8 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा फुल टॉस होता, यावेळी प्रयत्न केलाय, दूरवरून प्रयत्न केला गेला होता, बॅकअप दिलं गेलंय, तोपर्यंत 2 रन्स आणि 2 रन्सने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 10 रन. 10 रन्स ऑन अ बोर्ड. जो स्कोरचा दबाव निर्माण झाला होता एका शॉटने, तो दबाव कमी केलाय. तो बॅट्समन एक किरण टेम्परामेंट दाखवतोय, कामनेस मैदानावरती दाखवतोय आणि तसा खेळ देखील. पुढे खेळण्याचा प्रयत्न, थिंक एज लागली आहे, बॅक ऑफ द विकेट जातोय.
1 रनसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये 11 रन्स बोर्ड वरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ झालाय. तर 11 रन्स आहेत. 1 ओव्हरचा खेळ झालाय. सेकंड ओव्हरसाठी कुठल्या बॉलरकडे पाहिलं जाईल. फिल्डिंग्स ओपन होतील. विनंती असणार आहे देऊळवाडी संघ विनंती असेल की वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. तुम्हाला प्रत्येक ओव्हर्स नंतर या ठिकाणी टायमिंग सांगितला जाईल. 9:07 झालेत. 9:23 पर्यंत हा सामना फिनिश होणं गरजेचं आहे. आणि बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय बॉलर दीपक. 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट व लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, वाईड शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट मिड ऑन. तर येस फिल्डिंग सज्ज झाली आहे. बॉलर पण देखील दीपक सज्ज आहे. स्ट्राईक इनवर ज्याला जीवनदान सेकंड बॉल वरती मिळालं होतं तो अक्षय आहे. अक्षय सज्ज होतोय. बॉलर निघतोय दीपक. स्कोर कार्ड 11 वरती आहे. लक्ष आहे ते अजून देखील विजयासाठी 23 रन्स 18 चेंडूचा खेळ शिल्लक पुढे ठेवलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. 1 रन्स या ठिकाणी ऍड होईल. 1 रन्स ऍड झाल्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 12 रन स्कोर कार्ड वरती आहे. जर पाहिलं असेल या सामन्यामध्ये एकमेव षटकार जो भगवानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी चांगला बॉल, चांगली लेंथ, थिंक एज आणि विकेट प्राप्त केली अक्षयची विकेट प्राप्त केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती तुम्हाला दाखल होताना पाहायला मिळेल देऊळवाडी या संघासाठी. इक्वेशन आहे. 1 डॉट बॉल येतो, 1 विकेट येते. ज्यावेळी जे अंतर आहे, ज्या धावांचा पाठलाग करायचा आहे त्यामध्ये डिस्टन्स निर्माण होतो. प्रशांत मैदानावरती दाखल होतोय आणि डिस्टन्स निर्माण झाल्यानंतर प्रेशराइज सिच्युएशन येते, बर्डन येतं बॅट्समन वरती ते धावांचं, स्कोर कार्डचं. आणि तसंच काहीचं बर्डन निर्माण होऊ शकतं. आणि त्या बर्डनमधून जर तुम्हाला काढायचं असेल तर बॅटिंगमधून एक मोठा फटका, एक चांगला दर्जाचा खेळ. एका बाजूला किरणने बाजू सांभाळली आहे आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानावरती प्रशांत दाखल झालाय. 2 बॉलचा खेळ स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळत आहेत 12. पुढे ठेवलाय प्रशांतचा मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. काय बॉलिंग आहे दीपकची. हळूवार रनअप आहे, स्लो रनअप आहे. येताना पूर्णपणे नजर ठेवतोय. त्यानंतर आपल्या बोटांवरची जादू, बोट फिरवली जात आहेत बॉलवरती. अप्रतिम गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह, प्रभावित करणारा खेळ. पुन्हा एकदा बोट फिरवली गेली आहेत. दबावात बॅट्समनला आणलंय आणि सर्वात मोठी गोष्ट ज्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत त्या किरणला नॉन स्ट्राईक इंडवर ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजीचा नमुना. 4 बॉलचा खेळ. स्कोर कार्ड अजून देखील 12 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. 2 डॉट बॉल आलेत. प्रेशर निर्माण केलं गेलंय सामन्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा काहीसा स्लोवर वन प्रयत्न केला गेला होता. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. आतापर्यंत चांगली डिसिप्लिन लाईन अँड लेनची गोलंदाजी आहे पण वाईड या ठिकाणी आलाय आणि रन्सची गरज आहे ती कुठल्याही पद्धतीने येणं हे देऊळवाडी संघासाठी. हाफ ट्रॅकर आहे, सरळ खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून गफला. त्यानंतर चांगलं बॅकअप स्वतःला केलं गेलं. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पडता, ज्यावेळी तुम्ही कुठेतरी अनबॅलन्स होता, तुम्हाला स्वतःला उठायचं आहे, तुम्हाला स्वतःला बॅलन्स करायचं आहे आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःच उभं राहायचं आहे आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना हा खेळाडू पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल आहे. त्यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चांगला फटका, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन्स ऍड केली. सेकंड रनचा कॉल थ्रो केलाय आणि चांगला बॅकअप. 2 रन्स स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16. 16 रन्स ऑन बोर्ड. तर 16 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 16 धावां धावफलकावरती लागल्यानंतर तिसऱ्या ओव्हरसाठी कुठल्या बॉलरकडे लक्ष दिलं जाईल तर बॉलर येईल गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 रन स्कोर कार्ड वरती असताना आता धावांची गरज असणारी ती तब्बल 18 रन्सची गरज आहे आणि 18 रनचा पाठलाग करताना
या षटकांमध्ये खूप धावा करण्याचा बेत असणार आहे. एक चॅलेंजिंग ओव्हर टाकतोय बळीराम, पण त्या बॅकफुटवरती गेला. यावेळी चांगला स्लाइटली शॉट मिड ऑफमध्ये खेळला, कारण की किरणला स्ट्राईक इनवर येणं गरजेचं आहे, ज्याच्या बॅटमधून एकमेव चौकार तुम्ही पाहिलाय. आणि ओपनिंगला आलेला फलंदाज आहे, ओपनिंगला आलेल्या फलंदाजाकडे एक वेगळा आत्मविश्वास असतो. आणि आता रन्सची गरज आहे, 17 रन्सची गरज आहे. येणारे बॉल आहेत 11. एक रंगत, एक गमतीशीर बाब आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठला खेळाडू रंगबिरंग करताना पाहायला मिळेल. यावेळी बॅकफुटवरती जाऊन इनसाइड आउट खेळायचा होता, प्रयत्न फसला गेलाय. चांगली बॉलिंग आहे. 16 बॉलमध्ये 17 रन्सची गरज असणार आहे आता 10 बॉलमध्ये. 10 बॉल 17 रन्स. बळीराम अनुभव आहे, प्रदीर्घ असा अनुभव असलेला हा बॉलर पुढे येऊन खेळलेला आहे. स्ट्रेट जातोय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं गॅदर कलेक्शन, फेकी देखील चांगली आहे. तर 2 रन्स ऍड केलेत. 2 रन्स ऍड केल्यानंतर 19 धावसंख्या धावबलकावरती आहे. 15 रन्सची गरज आहे. 9 बॉलचा खेळ आहे. यानंतर होणारा सामना जांभूर विरुद्ध रेटरे अशी लढत असणार आहे, तर लक्ष असेल वेळ कुठल्याही संघाने घ्यायचा नाहीये. यावेळी चांगला फटका आहे, दर्जेदार फटका, सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. काय क्षेत्ररक्षण आहे, जज केला गेलाय. आणि ज्या विकेटची गरज आहे ती विकेट या ठिकाणी प्राप्त होतीये. फलंदाज किरण या ठिकाणी बाद होतोय. सामन्यामध्ये अंतर निर्माण करणारा हा झेल होता आणि एक चांगल्या दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो नवीन बॅट्समन येईल, मंगेश मैदानावरती दाखल होतोय. तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉलचा खेळ शिल्लक असताना रन्सची गरज आहे 15 रन्सची गरज असताना मॅचची क्रुशियल मुवमेंटचे 2 बॉल बळीराम हाताळतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ अप्रतिम दर्जाचा दाखवला या बॉलरने. लाईन लँड लेन, पुन्हा एकदा वाईड बॉल. सामन्यामध्ये आता 8 बॉल 14, एक चौकार आला, एक मोठा षटकार आला, तर सामन्यामध्ये रंगत आहे. यावेळी चांगला बॉल दूरवरती ठेवलाय. रन्स नसेल आय थिंक या बॉलवरती, कारण बॅट्समनची कुठली हालचाल या ठिकाणी डेलिब्रेट असेल. कारण क्रिकेटमध्ये ज्यावेळी बॅट्समनची कुठली हालचाल होत नसते त्यावेळी डेलिब्रेट म्हणून डिलिव्हर केला जातो आणि कुठलीही धाव या ठिकाणी अंकित होत नसते. तर यस, पुन्हा एकदा 7 बॉल मध्ये आता रनची गरज असणार आहे ती 14. 7 बॉल 14 रनची गरज आहे. दोन्ही फलंदाज प्रशांत आणि मंगेश मैदानावरती आहेत. एक दर्जेदार खेळ तुम्हाला दाखवायचा आहे. पुन्हा एकदा सरळ गेला अलॉंग द कार्पेट. रन्स येणं गरजेचं आहे, गॅप मध्ये आहे. 2 रन्सचा प्रयत्न केलाय. शेवटच्या षटकामध्ये 12 रन्सची गरज आहे. आता सामन्यामध्ये रंगत आहे आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल, विचार काय करतोय तू करून दाखव. संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती हरण्याच्या भीतीला तू दडपून दाखव. संघाने पाहिलेलं जे स्वप्न आहे ते तू आज साकार करून दाखव. संघाने ठेवलाय विश्वास तुझ्यावरती, हा सामना तू संघाला जिंकून दाखव. आणि त्याच मौक्याच्या क्षणी ज्या खेळाडूवरती विश्वास आहे, जो प्रामुख्यपूर्ण खेळाडू आहे, तो भगवान गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राईक इनवर प्रशांत असेल. रन्स स्कोर कार्ड वरती ऍड होणं गरजेचं आहे. 6 बॉल 12 रन्सची गरज असताना प्रशांत स्ट्राईक इनवर आहे. टायमिंग पोहोचवतो पुन्हा एकदा. 9:16 झालेत. 5 मिनिटं दिले जातील या इनिंग्स ब्रेकसाठी. यानंतर होणारा सामना जांभूर विरुद्ध रेटरे. दोन्ही संघांनी तयार राहायचा कॉल दिला गेल्यानंतर पुढचाच बॉल यॉर्कर होता. डिक्लेरेशन झोन मध्ये 22च्या रूपामध्ये लेग 22च्या रूपामध्ये धाव ऍड होईल. रन्स येणं गरजेचं आहे. 5 बॉल 11 रन्सची गरज आहे.
तर जांभूर संघाने टॉस विन होऊन बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तर रेटरे संघ जसा सामना फिनिश होईल तुम्ही लाईनअप करून मैदानात जायचं आहे. प्रत्येक संघाने आज पालन करायचं आहे लाईनअपचं, विनंती असेल. हाफ ट्रॅकर आहे पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न डी झोन मध्ये प्रयत्न करतोय अजून देखील सामन्यामध्ये संघासाठी आणण्यासाठी आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे. विलिंग पॉवर तुमची गरजेची आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 रन्सची गरज आहे. रोमांचकता मैदानावरती आहे आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम दाखवायचा आहे खेळ. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. भगवानची किळी इम्प्रेसिव्ह पाहायला मिळते. का शेवटच्या क्षणापर्यंत हा बॉलर थांबला होता बॉलिंगसाठी. 3 बॉल्स आता 9 रन्सची गरज. प्रत्येकी बॉल 1-1 रन्स स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळत आहेत. देऊळवाडी ग्रामस्थ देऊळवाडी संघामध्ये काहीच शांततामय वातावरण आहे. वातावरण जरी शांत असलं तरी स्वतःवरती विश्वास आहे प्रशांतला. 3 बॉल 9ची गरज असताना हाफ ट्रॅकर हेलिकॉप्टर आहे. 1 रन्स वरती समाधान मानलंय. आता 2 बॉल 8 कंपल्सरी चेस हा नियम आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला या ठिकाणी कराव्याच लागणार आहेत. 2 बॉल मध्ये 8 रन्सची गरज. हे 2 बॉल सामन्याचे मोक्याचे क्षण आहेत. स्ट्राइक एंडवर आहे बॅट्समन. यावेळी चांगला फटका आहे, सरळ घेसलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. सामन्यामध्ये अजून देखील ती चुरस आहे. विश्वास ठेवलाय आनंदाने आपल्या बॅटवरती. आपल्या कलांचं प्रदर्शन शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यावरती असलेला विश्वास हीच एक अशी गोष्ट आहे की जो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता 1 बॉल मध्ये 4 रन्सची गरज आहे. व्हॉट अ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार. समोर भगवान आहे. हाफ ट्रॅकर होता. प्रॉपर गॅप मध्ये खेळलाय. 1 बॉल 4 रन्सची गरज. देऊळवाडी संघ की पुसरुळे संघ. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट. सामन्यामध्ये विजयी संघ ठरतोय तो पुसरुळे संघ. देऊळवाडी संघ क्षमस्व असेल. देऊळवाडी संघ या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे भगवानने देखील. सामन्यामध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं मन वेधून घेतणारा हा मनभेदक सामना होता. सामना फिनिश झालाय. लाईनअप करून मैदानावरती दाखल होईल तो तर लाईनअप करून मैदानावरती दाखल होतील आणि सामनावीर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच भगवान आपण यायचंय व्यासपीठावरती आणि विनंती आहे देऊळवाडी संघ लाईनअप करून जायचंय प्लीज. देऊळवाडी संघ वारंवारता कॉल दिला जाणार नाही. क्रिकेटवरती एक निस्वार्थ प्रेम तुम्ही करताय आणि पारितोषिक असेल 15,001 रुपये श्रीमान तुकाराम पांडुरंग पाटील साहेब यांच्या विद्यमानातून पाहायला मिळतंय. तर त्याच पद्धतीने हे जे सर्व चषक आहे ज्या चषकाने तुमचं मन वेधून घेतलंय ते सर्व चषक सौजन्य पाहायला मिळतंय. कैलासवासी श्रीरंग नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती जनाबाई श्रीरंग पाटील यासकडून आणि यूट्यूब सौजन्य टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तुम्ही घरी बसल्या देखील याचा आस्वाद घेऊ शकता. कैलासवासी ईश्वरा बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ